नमस्कार फ्रेंड्स, यामध्ये आपण सोशल वर्क पेपर 2 जानेवारी 2018 मध्ये झालेला महाराष्ट्र स्टेट एक्झाम या संदर्भातील पेपरचा अभ्यास आपण करत आहे. तर चला आपण प्रश्नाकडे जाऊया. समाजकार्य सोशल वर्क पेपर 2. प्रश्न पहिला, एकात्मिक समाजकार्य म्हणजे सर्वसमावेशक या दृष्टिकोनाचा समाजकार्यात उपयोग होय. इंटिग्रेटेड सोशल वर्क रेफर्स टू द यूज ऑफ holistic approach in the practice of social work. Question 2. Assertion विधान, उपयुक्तवादास व्यक्तिवादी मालकी असलेला जडा निर्माण करणारा वाद म्हणून टीका झालेली आहे, कारण गरजांची निर्मिती आणि समाधानाच्या बाबत सामाजिक मूल्यांना दुय्यम स्थान मानण्यात आले. Assertion utilitarianism has been criticized for creating a world of possessive individualism reasons because social values were considered secondary to the creation and satisfaction of wants. Both A and R are true, and R is the correct explanation of A. Question number 3. पात्र आणि अपात्र ही संकल्पना डार्विन यांनी मांडली. The concept of deserving and non-deserving was coined by Darwin. Pairs following match the following and choose correct answer from the codes given below. जोड्या लावा आणि दिलेल्या संकेतांमधून योग्य उत्तर निवडा. रवींद्रनाथ टागोर, शांतिनिकेतन. राजा राममोहन राय, ब्रह्म समाज. दयानंद सरस्वती, आर्य समाज. आणि महात्मा गांधी, सेवाग्राम. क्वेश्चन नंबर 5. सत्ता फेरी हे वर्ग, जात तथा लिंग या संदर्भातील असमानतेबाबत संवेदनशीलता विकसित करण्याचे तंत्र होय. पॉवर वॉक इज द टेक्निक टू डेव्हलप सेन्सिटिव्हिटी अबाउट क्लास, कास्ट अँड जेंडर इनइक्वालिटीज. क्वेश्चन 6. सामाजिक आणि सांस्कृतिक गतिशीलता हे सोरोकिन यांनी पुस्तक लिहिलेले आहे. सोशल अँड कल्चरल मोबिलिटी बुक वॉज रिटन बाय सोरोकिन. According to Weber, the three types of leadership, charismatic, traditional and rational, वलयांकित नेतृत्व, पारंपरिक आणि विवेकी नेतृत्व, हे 3 वेबरच्या मतानुसार नेतृत्व आहे. क्वेश्चन नंबर 8. According to functionalist perspective of sociology, and each aspect of society is इंटरडिपेंडेंट. समाजकार्याच्या कार्यात्मकतावादी दृष्टिकोनानुसार समाजाचा प्रत्येक पैलू म्हणजे काय? परस्परावलंबी. भारतातील नवीन आर्थिक धोरणाचा उद्देश भाववाढ कमी करणे, प्रत्यक्ष परकीय गुंतवणुकीस प्रोत्साहन देणे, आर्थिक वाढीचा उच्चतम दर प्राप्त करणे. क्वेश्चन 10. भारतीय संविधानात जतन करून ठेवलेल्या धार्मिक स्वातंत्र्यात धर्मांतरण करण्याचा अधिकार याला परवानगी नाही. Which of the following is not allowed under the right to freedom of religion enshrined in the Constitution of India? Right to convert. Question number 11. कामाच्या ठिकाणी स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी असलेल्या कायद्यांमध्ये दुरुस्ती हे मॅक्रो स्तरावरील अंतर्निरसन आहे. क्वेश्चन 12. दंपती समुपदेशनात पती व पत्नी दोघांचे समुपदेशन केले जाते. अशा चिकित्सा कार्यात सूक्ष्म पातळीवर हस्तक्षेप केला जातो. क्वेश्चन 13. अंतर्दृष्टी, निरीक्षण, आदर्शाचे अनुकरण, प्रयत्न, प्रमाद ह्या अध्ययन पद्धती नाहीत. आहेत ह्या सर्वच. अंतर्दृष्टी, निरीक्षण, आदर्शाचे अनुकरण, प्रयत्न, प्रमाद ह्या सर्वच अध्ययनाच्या पद्धती आहेत. Which of the following are learning method? Insight, observation, modeling, trial and error. इथे कोणत्या नाहीत विचारलेल्या आहेत. तर पर्याय क्रमांक 1 सर्वच अध्ययनाच्या पद्धती आहे. त्यामुळे अंतर्दृष्टी, निरीक्षण, आदर्शाचे अनुकरण, प्रयत्न, प्रमाद, इन्साइट, ऑब्झर्वेशन, मॉडेलिंग, ट्रायल अँड एरर हे सगळे अध्ययनाच्या पद्धती आहेत. क्वेश्चन 14. ताणाला समर्थपणे सामोरे जाण्यासाठी
असमर्थतेमुळे येणाऱ्या शारीरिक व मानसिक थकव्यास बर्न आउट म्हणतात. क्वेश्चन 15. विकासाच्या टप्प्याची कार्ये हेविंग हर्ट यांनी मांडली. क्वेश्चन 16. जॅक रॉथमन यांच्या कार्याभिमुख समुदाय कार्य दृष्टिकोनामधील स्थानिक विकास प्रारूप हे कार्य आहे. क्वेश्चन 17. समुदाय संघटनेचे लोकशाही कार्य हे तत्व सामान्य माणसाने निष्क्रिय राहून त्यांच्यातर्फे इतर कोणी निर्णय घ्यावा अशी प्रवृत्ती तसेच संघटनेने लवचिक राहून लोकांना सामावून घ्यावे या समजुतीवर आधारलेली आहे. क्वेश्चन नंबर 18. समुदाय कार्य ही संकल्पना गुल्बेनकियन अहवाल यांनी लोकप्रिय केली. The use of the term community work was popularized by Gulbenkian report. क्वेश्चन 19. व्हेगॅनिझम म्हणजे प्राण्यापासून तयार केलेल्या उत्पादनांचा उपयोग आहारात अथवा जीवनात न करणे, अर्थात ही एक चळवळ झाली आहे. याला कोणत्या प्रकारात वर्गीकरण केले जाते तर पर्यायी चळवळ, अल्टरनेटिव्ह मुवमेंट. क्वेश्चन 20. लोकांच्या स्वायत्त संघटनेसाठी पक्षाशिवाय राजनैतिक रचना ही संकल्पना रजनी कोठारी यांनी मांडली. 21. आईस ब्रेकर एक्झरसाइज उपयोगात आणावयाचे कारण नाही. गटाचे सदस्य व्हायचे की नाही हे जेव्हा गटाचे सदस्य ठरवतात तेव्हा आईस ब्रेकर एक्झरसाइज उपयोगात आणायचे कारण नाही. क्वेश्चन 22. शिकवण्यासाठीच्या गटाची सदस्य असलेली दिव्यांग दृष्टीहीन मुलगी तिला त्या ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या सक्ती आणि आकृत्या यांचे आकलन होत नसल्यामुळे सदर गट सोडू इच्छित होते. तेव्हा या ठिकाणी गट कार्यकर्त्याकडून कुठल्या गट कार्याच्या तत्वाचा अवलंब झाला नव्हता तर सातत्यपूर्ण वैयक्तिकरण, कंटिन्युअस इंडिव्हिज्युअलायझेशन. 23. ज्या प्रक्रियेमुळे व्यक्ती आणि समूह हे त्यांनी स्वतःसाठी घेतलेल्या निर्णयास जबाबदार धरण्यात येतात ती प्रक्रिया म्हणजे स्वायत्तता. 24. प्रक्रियानोंदी कोणता हेतू साध्य करतात तर जर अशिलाचा हेतू वाईट असेल तर पोलिसांना कळवल्या जाऊ शकते. असर्शन समूह सदस्यामध्ये ते प्रेमात स्वतः त्यांनी इतरांनी काळजी घेण्यास पात्र आहेत ही जाणीव येते. तसेच लोक त्यांना पूर्वीपेक्षा वेगळेपणाची वागणूक देते हे देखील जाणीव येते, कारण समूहातील सदस्यांना त्यांच्या मूळ कुटुंबाचे सदस्य असताना जे क्लेशदायक अनुभव आलेले आहेत ते विसरण्याच्या कामी समूह एक माध्यम बनतो. ऑप्शन ए आणि आर दोन्ही बरोबर असून आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण होईल. 26. समूह केंद्रीकता ही सर्वसाधारणपणे गुणात्मक संशोधनात उपयोगात आणतात. 27. एका संशोधनकर्त्याने ओळख उघडून करण्याची बांधिलकी असताना उत्तरदात्याची ओळख उघड केली याला अनामिकत्व हमी या नैतिक मूल्यांचे उल्लंघन असे म्हणतात. 28. मी कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवत नाही जोपर्यंत मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघत नाही. या संशोधनात याला अनुभव प्रामाण्य विधान म्हणतात. आय बिलीव्ह नथिंग अंटिल आय सी इट विथ माय ओन आईज. इन रिसर्च इट इज an empiricist स्टेटमेंट असे म्हणतात. विधान सिद्धांत चुकीचे आहे नाकारल्या जाऊ शकतात. कारण दिलेलं आहे सिद्धांत हे नेहमीच अखंडनीय असतात. तर करेक्ट ऑप्शन इज ए बरोबर आहे, म्हणजे विधान बरोबर आहे परंतु आर हे चूक आहे कारण चुकीचं आहे. काय स्क्वेअर मीन्स एक्स स्क्वेअर म्हणजे नॉन पॅरामेट्रिक चाचणी. काय स्क्वेअर एक्स स्क्वेअर म्हणतो आपण काय स्क्वेअर इज नॉन पॅरामेट्रिक टेस्ट. निधार्मिक तत्वज्ञान कशाशी संबंधित आहे. अशा श्रद्धा आणि स्पष्टीकरण जे सामाजिक संरचनेला न्यायोचित ठरवतात. 32. चाइल्ड लाईन ही सर्व मुलांसाठी हेल्पलाईन आहे. 33. समूह कार्याचे 3 क्लासिकल प्रारूप सोशल गुड, रेसिप्रोकल अँड रेमेडियल. सामाजिक ध्येय, पारस्परिक आणि उपायात्मक. 34. मेरी रिचमंडचे सामाजिक निदान
खालीलपैकी कशाबाबतचे पहिले पुस्तक म्हणून विचार केला जाऊ शकतो तर सामाजिक व्यक्ती सहकार्य. मेरी रिचमंड सामाजिक निदान यांचे पहिले पुस्तक सामाजिक व्यक्ती सहकार्य. मेरी रिचमंड सोशल डायग्नोसिस कॅन बी कन्सिडर्ड ॲज द फर्स्ट बुक ऑफ सोशल केसवर्क. 35. अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या अशिलाच्या बाबतीत भास होणे ही एक वारंवार घडणारी घटना असते. Hallucination is a common occurrence in clients with substance abuse. 36. सार्वजनिक महामंडळाची निर्मिती कार्यात्मक लवचिकता आणि स्वायत्ततेसाठी विविध रोजगाराच्या संधी निर्माण करणे मोठे प्रकल्प हाताळण्याकरिता हे उद्दिष्ट वापरण्यात आलेले आहे. सार्वजनिक महामंडळाची निर्मिती कुठल्या उद्दिष्टानुसार केली तर कार्यात्मक लवचिकता आणि स्वायत्ततेसाठी विविध रोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि मोठे प्रकल्प हाताळणे. क्वेश्चन 37. भारतीय संविधानानुसार सर्व नागरिक कायद्यासमोर समान आहेत. त्यांना भाषण, अभिव्यक्ती आणि संघटित होण्याचे स्वातंत्र्य तथा शांततापूर्ण मार्गाने जमा होण्याचे स्वातंत्र्य. यातून अचूक उत्तर यापैकी कुठलीच भारतीय राज्यघटनेत विशेष केलेली राज्याची नागरिक तत्त्वे नव्हे. The Indian Constitution states that all citizens are equal before law. Citizens have freedom of speech and expression, and citizens have freedom to association and peaceful assembly. Select the correct statement. Correct statement is C. None of these are directive principle of state policy outlined in the Indian Constitution. क्वेश्चन 38. सामाजिक संरक्षण यामध्ये कशाचा अंतर्भाव होत नाही तर भिक्षा देणे. प्रोव्हाइडिंग फूड अँड सबसिडीज ह्याचा सामाजिक संरक्षण यामध्ये अंतर्भाव होत नाही. 39. सिडनी आणि ब्रिटिश वेब यांनी पहिल्यांदा संकल्पना मांडली. Collective bargaining. The first of introduced the term collective bargaining ही पहिल्यांदा संकल्पना सिडनी अँड ब्रिटिश वेब यांनी मांडली. 40. विधान. चीन आणि अमेरिका या देशानंतर उच्च शिक्षण या भारतामध्ये सर्वात मोठे क्षेत्र होय, परंतु तरीही त्यामधील उणीवा त्या क्षेत्राच्या बलस्थानावर मात करतात. बरोबर आहे, कारण भारतामध्ये दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचा दर्जा निम्न असण्यास अपव्यय आर्थिक तत्व जबाबदार आहे. हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन सी दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे ए चे खूप स्पष्टीकरण आहे. म्हणजे दोन्ही विधाने जरी असले तरी कारण हा विधानाला पुरस्कृत करत नाही. क्वेश्चन नंबर 41. उद्योगाचे सामाजिक दायित्व म्हणजे उद्योगाचे नागरिकत्व. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी इज कॉर्पोरेट सिटिझनशिप. 42. खालीलपैकी कोणता अधिकार हा रुग्णाचा अधिकार नव्हे. दया मरण. राईट टू युथानसिया. 43. हेबियस कॉर्पस म्हणजे कैद्यास न्यायाधीशांसमोर हजर करणे. हेबियस कॉर्पस मीन्स द प्रिझनर बी प्रेझेंटेड बिफोर द जज. 44. महिलांचा कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ प्रतिबंध, मज्जाव आणि निवारण अधिनियम 2013 प्रमाणे कोणती बाब मालकाचे कर्तव्य नाही तर तक्रारदार महिलेस कायदेतज्ञाची मदत पुरवणे हे मालकाचे कर्तव्य नाही. 45. बाल न्याय. बालकांची काळजी आणि संरक्षण अधिनियम 2015 नुसार कोणता आदेश हा बाल गुन्हेगाराच्या बाबतीत पारित करता येत नाही तर बाल गुन्हेगारास कारागृहात पाठवणे. 46. GDP मधील वाढ हे कशाचे निर्देशांक आहे तर आर्थिक विकास. GDP ग्रोथ इज द इंडिकेटर ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. 47. The Janadhan scheme is part of the government plan to provide banking facilities to the poor and encourage savings. 48. सन 2012-16 या कालावधीसाठी
सामाजिक विकासाचा जागतिक कार्यक्रम कोणता? तर सामाजिक आणि आर्थिक समानता प्रस्थापित करण्यासाठी हातभार लावणे, लोकांचा सन्मान आणि योग्यता वाढवण्यासाठी हातभार लावणे, शाश्वत परिणामाच्या दिशेने काम करणे, मानवसंबंधीचे महत्त्व मान्य करून ते मजबूत करणे होय. 49. Identify the Sustainable Development Goals 2030 from the following. Life below water. Question 15. Assertion. महिला, मुले आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या सुधारणेसाठी विशेष प्रयत्न करण्यास भारतीय राज्यघटनेने राज्यांना अधिकार दिलेले आहेत, कारण महिला आणि इतर मागासलेल्या वर्गांना इतर समुदायाबरोबर आणल्याशिवाय सर्वांगीण राष्ट्रीय विकास होणे शक्य होणार नाही. तर ऑप्शन इज ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे ए चे अधिक स्पष्टीकरण आहे. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.